नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की भीमाशंकर मार्गावर असलेल्या पुलाचे काम कितपर्यंत आले आहे याचा आपण आढावा घेणार आहोत. महिन्यातून 2 वेळा मी पुलाची व्हिडिओ काढतो, जेणेकरून मला समजतं की पुलाचे काम कितपर्यंत आले. दिवस रात्र काम चालतं, रात्री 9 वाजेपर्यंत काम चालतं. मध्य प्रदेशचे कामगार कामाला आहेत. येथे कशाचा खड्डा केला माहीत नाही, पण खड्डा केलेला आहे भरपूर मोठा. ज्यावेळी ह्या पुलाचे काम पूर्ण होईल त्यावेळेस राजगुरुनगरच्या इतिहासात तो दिवस सुवर्णाक्षरात नोंदवला जाणार आहे. कारण हे काम खूप मोठं आहे आणि मजूर कामगार दिवस रात्र कष्ट करत आहेत. आपल्याला साधं घरातील फरशा पुसता येत नाही, भांडी घासता येत नाही, पण ही लोक दिवस रात्र काम करतात. यांच्या मेहनतीला आपण मानलं पाहिजे. 3 स्लॅब टाकले होते, त्याचे स्लॅब काढायचे काम चालू होतं. आता अजून 2-3 स्लॅब टाकले, ते बनले की पुलाचे काम जवळपास 80% पूर्ण होईल. साधारणतः पावसाळ्याच्या आधीपर्यंत पुलाचे बऱ्यापैकी काम होऊन जाणार आहे. पुलाच्या कॉलमसाठी खड्डे घेण्याचं काम चालू आहे इथे. आपले चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. आपल्या घरातील लोकांनासुद्धा सांगा, कारण येणाऱ्या काळात भामा नदीचे सुद्धा व्हिडिओ मी टाकणार आहे. पुलाचे इंजिनियर काम करत आहेत सगळं सांगत आहे कसं काम करायचं ते. ज्या कोणाच्या डोक्यात ही कल्पना आली पूल बांधायची, त्याला आपण मानलं पाहिजे, कारण अतिशय चांगल्या जागेला हा पूल आहे. ज्यावेळेस पुलाचे उद्घाटन असणार आहे त्यावेळेस मी तिथे सगळ्यांना दिसेल, मी सगळ्यांना ओळख देणार आहे मित्रांनो. पण आपले चॅनल सबस्क्राईब करा, कारण भरपूर व्ह्यूज पडतात पण चॅनल सबस्क्राईब होत नाही. लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा असेच व्हिडिओसाठी. वडगाव पाटोळे ते अर्बुदवाडी भीमाशंकर मार्गावर या पुलाचं काम चालू आहे. कसं त्यांचं वर्कशॉप आहे, कशी ते राहतात, जवळच घर आहे, तेथेच ते राहतात, तेथेच झोपतात, तेथेच काम करतात. अथक मेहनत चालू आहे. कोट्यावधींचा निधी या कामासाठी दिलेला आहे. पुणे नाशिक हायवेवरून डायरेक्ट गाड्या वडगाव पाटोळेमार्फत वाडा भीमाशंकरला जाणार आहे. खेडमधून प्रवेश करणार नाही, खेडमध्ये ट्रॅफिक होणार नाही. एवढ्या पुलाचं महत्त्व आहे. आपल्या राजगुरुनगरला बरेच पूल मिळालेत, त्यातील आता शेवटचा पूल आहे, याच्यानंतर पूल मिळणार नाही. ह्या पुलाचे काम बघा कसं मोठं काम आहे. आपल्या राजगुरुनगरमध्ये जेवढे पूल झाले त्यातील हा अत्यंत महत्त्वाचा असणारा पूल आहे. एका पुलाने पुणे नाशिक हायवे जोडायचं काम केलं, इंग्रजकालीन पुलांनी सुद्धा तेच काम केलं आहे. त्याच्यानंतर राजगुरूच्या पुलांनी बाजारपेठ जोडायचं काम केलं आहे. त्याच्या पुढील पुलांनी चांडोली ते कोर्ट असा परिसर जोडायचं काम केलं आहे. केदारेश्वर मंदिराने पाडे अडवण्याचं काम केलं आहे आणि ह्या पुलाने आता राजगुरूची ट्रॅफिक कमी करण्याचं काम करणार आहे. अतिशय स्वच्छ आणि सुंदर अशा वातावरणात हा पूल बनणार आहे. ज्यावेळेस पूल बनेल त्यावेळेस लोक इथे फोटोग्राफीसाठी येणार आहे. तुम्हीसुद्धा इथे फोटोग्राफीसाठी येऊ शकता. कंस्ट्रक्शनचे काम करणारे मजूर हे जिमसुद्धा करतात, त्यांनी जिमचे डंबलसुद्धा बनवले होते. ही अशी कामं करून सकाळी सकाळी व्यायाम करतात आणि आपल्याला सकाळी उठायचा सुद्धा कंटाळा येतो. या मजुरांना मानलं पाहिजे, कामगारांना मानलं पाहिजे. हा व्हिडिओ 4 मिनिटाचा आहे, पण या व्हिडिओसाठी मला जवळपास 2 तास वाया घालवावं लागले, कारण मला जायला अर्धा तास, यायला अर्धा तास, व्हिडिओ काढायलाच 15 मिनटं. खूप व्हिडिओ काढायचं कामसुद्धा खूप अवघड असतं. सबस्क्राईब करा मित्रांनो. ह्या बॅनरवर आपल्याला माहिती दिली आहे. इथे सिमेंटच्या गोणी त्याच्यात टाकतात, असं काम चालू आहे. त्याच्यातलं मला काही समजत नाही. तुम्ही फक्त चॅनल सबस्क्राईब करा, मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे. जर माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर या पुलावरून तुम्हाला खाली फेकून देईल. वेगळ्या वेगळ्या शिक्षात तयार आहे. जर चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर सगळ्यांना फेकून देणार आहे पुलावरून. व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट करा, शेअर करा.